हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. सकाळचे 11 वाजलेत आणि मी आज लेकरांना लवकरच खायला द्यायला आलेले आहेत. अगोदर खायला ठेवले, नंतर आवाज देते. चलिए काळू, ए इकडे. दोघ जण चाललेत आता, बाकीचे बहुतेक ते लंगडूवाला. चलिये व्हायटी. हे बाकीचे कुठे आहेत? हे बघ हे बघ हे बघ काय ठेवलंय, हे खा. इकडे हे बघ लंगडू, इकडे इकडे इकडे. ए पिलू, काय इकडे. चलिये 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 बबडू. हे खायला इकडे ठेवलंय, इकडे. हे बघ हे बघ हे बघ काय, हे काय. ये लवकर इकडे, इकडे बघ. अय पिल्लू, ये. कुणी मारलं माझ्या दंतूला? सगळे धावून आले ना माझ्या दंतूच्या अंगावर. बघा हे ना, हे गंदे लोक आहेत ना, सगळे दंतूच्या अंगावर धावून आले आणि बिचारा एवढा घाबरला ना. दंतू गुड बॉय ना दंतू. काय करायचं, लेकरांची अशी अवस्था आहे. किती किती दिवस लेकरांना खायला भेटत नाही, किती किती महिने. बाकीच्यांना खरंच माझ्या म्हणजे परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात लेकरं दिलेले आहेत. नाही आहे का वरती? वरती टेकडीवरती दादा म्हणते जाऊ नका, भूकली असती, पण लेकरांसाठी जावंच लागते. करणार सर दंतू मागे सर, काय करणार ना. चल दादा आतमध्ये चल. चल ब्राउनी, हे चल. ये मीरा. उशीर झाल्यामुळं मी आत्ता ना इथं खालीच देणार आहे खायला. चला आता पेपर नाही टाकणार. चला चल 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 पटकन चल. खूप उशीर झालाय, अजून टेकडीवर जायचं आहे, त्यामुळं आता यांना असंच देते खायला. 2 मिनिट थांब. ए ए सावकाश. याला डोळ्याने दिसत नाही आहे आणि कितीतरी दिवस यांनी याला आहे ना खायला भेटलेलं नाही, याला दिसत नाही त्यामुळे. आणि हे बाकीचे त्याला खाऊनच देत नाही. प्लीज बाबू तू खा पटकन, मी आहे. हाय फ्रेंड्स, नमस्कार. ही बघा लेकरं मला 15 दिवसातून भेटलेत. 15 दिवसांनी ही लेकरं भेटलेली आहेत बघा. आणि हा माझ्या बाबूला तर दिसतच नाही आहे. चल त्याला खाऊ दे. तुम्ही खाल्लेले 1 मिनिट थांबा. इकडे रे, खा बाबू तू खा, मी आहे तोच खा, कारण हे तुला त्रास देतील. चल चल खा खा बाबू तू खा. ये इकडे इकडे इकडे. चल ये, हे घे राजा, हे घे. त्याला दिसत नाही आणि हे काय करणार आता. हे का लेकरांना खाऊनच देत नाही आहे ते. ह्यानी पण त्याचं खाऊन टाकलं, सगळं खाऊन टाकलं आणि ह्याला देतच नाही आहेत. अक्षरशः एवढे सगळी लेकरं हरवली होती बघा. हरवली म्हणजे मला माहिती नाही, मला 1 महिन्यानंतर हे भेटले. तर या सगळ्यांनी खाल्ले आणि फक्त त्या बाबूने नाही खाल्लं, ज्याला दिसत नाही आहे ते. आणि हा लाल्या खातोय आणि तो अजय देवगण तो तिकडे खातोय, पण बाबूला खायलाच भेटलेलं नाही आहे बघा. आणि काय कुठे जातात इतकं शोधते तरी सापडत नाही. इकडे या, त्याच्या नका नादी लागू. आपली दुसरी टीम आलेली आहे खालची. आणि यांचं ब्राउनी, तू तसं खूप छान आहेस हे मला पण माहिती आहे. तू फक्त दिसायला छान आहेस, नाही तर तू सगळ्यांचं खातोस. इकडे सरा मागे मागे सर. बघितलं का खाणं बघा.
हे बघा खाणं. आता हे जॉयचं पण ठेवणार नाहीत खायचं. ते अशी आहेत बघा, ही लोक अशी आहेत ना, ही माझ्या जॉयला पण नाही ठेव. चल जॉय इकडे पटका. ए सर रे जॉय इकडे. जॉय जॉय इकडे. जॉय हे बघ, हे बघ जॉय इकडे. हे बघ, हे घे पटकन खा. खाऊनच देणार नाहीत जॉयला हे. ब्राउनी तू तुझं खाल्लंय ना, आता बस हां. आता हे बाकीचे बघा, खायला दिलं आहे त्यांना, तिकडनं खायला देऊन आले पण तरी येऊन बसले. ते पाणी पण ठेवलं आहे त्यांना. आता बघा ही पण प्रेग्नंट आहे आणि तिची आई पण प्रेग्नंट आहे. बापरे, एवढे पिल्लं. आणि अक्षरशः या ठिकाणी म्हणजे कमीत कमी 30 ते 35 डॉगे आहेत. आणि किती जणांना खायला देणार हो मी एकटी, किती जणांना ना. मला खूप टेन्शन येते. ही संख्या खरं कमी करणं गरजेचं आहे, पण आपल्या सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे. आणि सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर होऊ शकतो. ही लेकरं आहेत ना, खरंच इतकी उपाशी असतात ना. चलो बाय. चलो बाय. मी जाणार आहे, पटकनी मी जाणार आहे. बबुडी जा मग.